Thank you.
Yeah.
संत संगदे आणि तो प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे संत संगदे आणि तो प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करी बिरमणी पायापाशी संत संगदे आणि तो प्रवाही घालू नको
नाही भव भावना न देखन मी तुकुणा नमन श्री चरण सद्गुरुराया स्वैर भान जो भानवारा ध्येला त्याचे कुळी दीपको दिव्य झाला तरी भक्तीला गोईतारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधेत्रिनाथ रत्तजनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा संतांची महती सांगणारा, संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा अभंग आपल्या नेवरगाव मध्ये जो कीर्तन महोत्सव या वर्षी वेदशास्त्र संपन्न स्वर्गीय श्री कुमार वामनराव जोशी गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि यथामती आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत। जीवनामध्ये संगतीचं महात्म्य हे अपरिमित आहे आणि जशी आपली संगती असते तशा पद्धतीचं आपलं जीवन आपण जगत असतो, किंबहुना तशा पद्धतीची अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते। म्हणून संतांच्या संबंधानं जेवढं काही चिंतन करता येईल तेवढं चिंतन आपण करणार आहोत। हरिभक्तीपरायण नामदेव महाराजांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला आमंत्रित केलं होतं आयोजकांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्तानं झाला। खरं तर मी 7:30च्या आधीच आलेलो होतो, परंतु कार्यक्रमाला उशीर झालाय। परंतु आपल्याला आता तसा बघितलं तर 1 तास पण उरला नाही, खटवांगा राजाला 1 तास उरला होता, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, आपल्याला सुद्धा 1 तास उरलेला आहे। त्याच्यामध्ये आपण यथामती संतांच्या संबंधानं जेवढं काही चिंतन करता येईल आणि त्याचबरोबरीनं एकनाथ महाराजांना या अभंगात काय सांगायचं असेल त्याचं चिंतन यथामती करू। आपल्याला सांगितलं संगतीचं महात्म्य हे जीवनामध्ये माणसाला प्रगतीकडे न्यायचं का अधोगतीकडे न्यायचं हे ठरवत असतं। पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामनिशाण शिल्लक राहिलं नाही। त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, मोत्याप्रमाणे चमकू लागला। तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला, त्याचा मोती झाला। पाण्याचा थेंब तोच आहे, परंतु अवस्था वेगळी आहे, संग वेगळा आहे। परिणाम काय झाला? संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतया तदेवनलिनी पत्रस्थितं राजते स्वाध्यासागर शुक्ति मध्य प्रतितं तम मौक्तिकं जायते प्रायण अधम मध्यमोत्तम गुणाः संगात सतो जायते असं सांगितलं गेलं। सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलंय की पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत। दुर्जनांची संगती केल्यानंतर परिणाम काय होतो? ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामनिशाण शिल्लक राहिलं नाही, अशा पद्धतीनं दुर्जनांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपलं नामनिशाण शिल्लक राहत नाही। सामान्यांची संगती म्हणजे कमलपत्राची संगती आहे। कमलपत्रावरती पडलेला पाण्याचा थेंब मोत्याप्रमाणे जरी चमकत असला तरी त्याला मोत्याची किंमत प्राप्त होत नाही, फक्त दिसायला। कोणी त्याचा 1 रुपया सुद्धा आपल्याला देणार नाही। म्हणजे सामान्य लोकांची जी संगती आहे ही सामान्य लोकांची संगती म्हणजे कमलपत्रावरती पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे। त्याच्यामध्ये नुकसान काही नाही पण फायदा देखील काही नाही। मग अशा लोकांची संगती काय करायची?
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या फायद्याचा विचार करत असते, व्यवहार असो किंवा परमार्थ असो. शिष्य सद्गुरूंच्याकडे जातो हा कुठल्या तरी फायद्याच्याच अपेक्षेने जातो. काय फायदा अपेक्षित आहे तर भगवंताची प्राप्ती मला सद्गुरू करून देतील. म्हणजे व्यवहार असो किंवा परमार्थ असो दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. सामान्य लोकांच्या संगतीमध्ये आपल्याला नुकसान जरी काही नसलं तरी फायदा देखील काही नाही हे आपण पाहू शकतो. बर, आता सज्जनांच्या संगतीमध्ये जाणं म्हणजे काय तर पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये प्रवेश करणं, त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा मोती होतो. तशा पद्धतीनं संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्यासारखी अवस्था झाल्याशिवाय वाचून राहत नाही. कारण आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ आपणासारखे करती याती कुळ नाही चित्ती. अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता संत महात्मे काय करतात तर आपले पदी बैसविले अशा पद्धतीची अवस्था ती करून ठेवत असतात. म्हणून संगतीचा परिणाम जेवढा जीवनावरती होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होताना आपल्याला दिसत नाही. दुर्जनांच्या संगतीच्या बाबतीमध्ये दुस्संग सर्वथैव त्याज्यः अशा पद्धतीनं आपल्याला नारदांनी सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की दुस्संग जो आहे हा सर्वथैव म्हणजे कोणत्याही प्रकारे दुस्संग न करता त्याचा त्याग केला पाहिजे. कितीही प्रसंग आला दुर्जनांच्या संगतीमध्ये येण्याचा तरी नारदांनी आपल्या भक्ती सूत्रात एक सूत्र खर्ची घातलं की परमार्थ करायचा असेल, परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल, भक्ती जर आपल्या अंगी रुळवायची असेल, बाणवायची असेल तर दुस्संग सर्वथैव त्याज्यः. दुर्जनांचा संग सर्वथैव त्याज्य आहे बरं का. नको दुर्जनाचा संग क्षणोक्षण चित्ताभंग तुकोबरांनी सांगितलं. दुर्जनांचा संग नको. त्यांना काय होतं आपल्या अंतःकरणामध्ये क्षणाक्षणाला त्याचे काटे एक प्रकारे बोचत राहतात किंबहुना त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला नुकसानच होणार आहे. क्षणोक्षणात चित्ताभंग म्हणजे जे चित्त परमात्म्याच्या चरणापाशी लागून राहणं अपेक्षित आहे. दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मात्र हे चित्त आता काय इतरत्र भटकायला लागतं. चित्ताचा स्वभावच इतरत्र भटकणं. चित्त म्हणजे काय मन. हे मन काय करतं एका ठिकाणी राहत नाही. मग न राहण्याचं कारण काय तर संगतीचा परिणाम आहे. दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपलं चित्त क्षणभर सुद्धा एका ठिकाणी राहत नाही. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलंय कळाची संगती उपयोगासी न कळाची संगती उपयोगासी न कळाची संगती उपयोगासी हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर अपायच होणार. अगदी गमतीनं जरी आपण त्यांच्या संगतीमध्ये गेलो तरी नुकसान आहे बरं का. एखादी गोष्ट जेव्हा आपण सहज म्हणून करायला जातो तेव्हा त्याच्या परिणामांची जाण आपल्याला नसते. सहज म्हणून द्रौपदीनं सहजच दुर्योधनाला बोलणं केलं आणि परिणाम काय झाला महाभारत घडलं. म्हणजे एखादी गोष्ट सहजच करायची विनाकारण करायची त्याचेही आपल्याला वाईट फल भोगायला मिळत असतात. कारण एक प्रकारे तिने त्याची थट्टा केली. नाथ महाराजांनी सांगितलं अशी ही थट्टा भल्या भल्या सिलाविल बट्टा. त्यामुळे थट्टा सहज म्हणून आपण करतो एखाद्याची, परंतु त्याच्या मनाला त्याच्या ते जिव्हारी जर लागलं तर तो त्याचा काय विचार करून त्याचा परिणाम काय करू शकतो सांगता येत नाही. कितीतरी उदाहरणं आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. परंतु पौराणिक उदाहरण बघितलं तर दुर्योधनाचं उदाहरण आहे. जर थट्टा केली नसती, जर द्रौपदीनं दुर्योधनाची थट्टा केली नसती तर महाभारत घडलं नसतं, युद्ध घडलं नसतं. म्हणून
कोणतीही गोष्ट करायची असेल तर विचारपूर्वक आपण केली पाहिजे. दुर्जनांच्या संगतीमध्ये असं वाटतं काय होतं, थोडा वेळ जाऊन येऊ, नाही, काय परिणाम होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे दुर्जन आपल्याला त्यांच्या बाटलीत कसं उतरवतील काही सांगता येत नाही. झालं असं त्या अकबराकडे म्हणे असं बिरबलाला नाव ठेवणारी काही मंडळी होती. काय असतं, एखादा माणूस जर का अधिकाऱ्याच्या जवळचा असला तर बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होत असतो. त्यांना वाटतं हाच जवळचा, सगळं यालाच सांगतात, आम्हाला तर काही बोलतच नाही, आम्हाला तर काही सांगतच नाही. मग काय, त्याच्या विरुद्ध सगळेजण एकवटतात आणि मग काही ना काहीतरी उभांड रचण्याचा प्रयत्न करतात. त्या लोकांनी असं ठरवलं हा बिरबल आपल्या बादशहाच्या जवळ असतो. वास्तविक पाहता आपण मुस्लिम, राजेसाहेब मुस्लिम, पण ह्या बिरबलाला विनाकारण ते आपल्या याच्यामध्ये घेतात, प्रत्येक गोष्ट त्यांना सांगतात. याला बाजूला कसं काढायचं, वेळोवेळी प्रयत्न झाला पण बिरबल काही होता होईना. एक दिवस झालं असं की एका दाढी कटिंग करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी आपल्या गटामध्ये सहभागी करून घेतलं. बिचाऱ्याचं आयुष्य आरामशीर चालू होतं. कोणी यावं, त्याच्याकडून भाजून घ्यावं, काय पैसे द्यायचे ते द्यायचे आणि त्याच्यावरती त्याची उपजीविका चालायची. पण त्याने असा विचार केला की चला जाऊ द्या म्हणे, काही आता मोठी लोक आहेत, मोठ्या लोकांच्या सहवासात त्या निमित्तानं जाता येत आहे. काही गरज नसते मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये जाण्याची, बरं का. लोकांना फार हौस असते मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये उठबस करण्याची, पण मोठी लोक कोणत्या अर्थाने मोठी आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अशा लोकांच्या संगतीमध्ये जायचं काहीही कारण नाही. अर्थात संत महात्म्याने आम्हाला सांगितलेलं आहे, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अर्थात मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे आम्ही मोठे झालो. ही तुकाराम महाराजांची भाषा जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात घेता येईल की त्यांनी आपल्याला कोणाची संगती करायची तर मोठ्यांची सांगितलेली आहे. पण मोठं कोण याची व्याख्या मात्र आपल्याला ठरवावी लागणार आहे. आपण कोणाला मोठं समजतो, कोणाला मोठ्या लोकांमध्ये आपण गिनतो, मोजमाप ज्यांचं मोठ्या लोकांमध्ये करतो तर ते आपल्या मनावरती अवलंबून आहे. आणि जर आपली ती जागा चुकली तर परिणामांना सामोरं जावं लागतं. त्याला असं वाटलं मोठमोठ्या लोकांमध्ये आपली उठबस होईल, मग त्या गटामध्ये त्यांनी सामील करून घेतलं. आणि जेव्हा अकबर आला त्या ठिकाणी त्याचे काय केस कापण्यासाठी म्हणा, दाढी करण्यासाठी म्हणा, जेव्हा तो तिथे आल्याच्या नंतर झालं असं की दाढी कटिंग करत असताना त्यांनी सांगितलं, म्हणले हुजूर, अकबराची दाढी कटिंग चालू होती, आपके पिताजी का बहुत हमारे ऊपर प्यार था, खूप त्यांचं प्रेम माझ्यावरती होतं, माझ्याशिवाय तर कोणाच्याच हातून ते दाढी करायचे नाही, फार प्रेम होतं म्हणजे, मला फार आठवण येते म्हणे त्याची. त्यांनी सांगितलं बरं राजे मोठी माणसं कमी बोलत असतात ना. त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे, नाही पण त्याचं स्वर्गामध्ये काय चाललंय हे जर कळालं तर बरं होईल, म्हटले मला आनंद होईल. असं म्हटल्याच्या नंतर अकबरांनी सांगितलं स्वर्गामध्ये काय चाललंय हे आपल्याला इथं बसून कसं कळणार आहे. हा तेच आता पहिली गोष्ट, याचा बाप स्वर्गात गेला की नाही हाच पाहायला म्हणत आहे. पण तरी कोणीतरी आलं आणि सांगितलं की आपके पिताजी का क्या हाल है, बड़े हुजूर का क्या हाल है, अगर वो हमें समझ में आता तो बहुत अच्छा होता. त्यांनी सांगितलंय कसं शक्य आहे, स्वर्गामध्ये माझ्या वडिलांचं काय चालू आहे हे मी इथं बसून कसं सांगू शकतो. तेव्हा त्यांनी सांगितलं बिरबलासारखा चतुर प्रधान आपल्या ठिकाणी असताना काय अशक्य म्हटले महाराज. अकबराला वाटलं बरोबर आहे, बिरबलाला काहीतरी युक्ती सुचेल, काही ना काहीतरी तो करू शकतो, कारण तो फार विद्वान आहे. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. निघून गेला, न्हावी निघून गेला, तो केस कापणारा जो माणूस आहे तो निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर झालं असं, बिरबलाला बोलवलं बादशाहानं आणि बोलवल्याच्या नंतर सांगितलं अरे हमारे पिताजी का जन्नत पे क्या हाल है वो हमें पता चलना चाहिए. आता अकबर बिरबल विचार करू लागला काय कारण असेल बरं याला हे सुचण्याचं काय कारण. लक्षात आलं की कोणीतरी यांना काहीतरी पिन मारलेली दिसतीये. बरं त्यांनी सांगितलं होतं ते अवघड म्हणले, वर काय चालू आहे काय नाही हे आपण कसं सांगणार इथे बसून. पण राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट याच्यासमोर काही चालत नसतं. बादशाहानं सांगितलं मला आत्ताच्या आत्ता तू सांगितलं पाहिजेस की माझ्या वडिलांचं तिथे काय चालू आहे. बिरबलांनी सांगितलं लगेच तर सांगू शकत नाही, पण मला 1 महिन्याचा वेळ द्या, तुम्हाला मी माहिती देतो म्हणले. त्याला वाटलं ठीक आहे, लगेच नाही, महिनाभर दिला, बरं अजून काय थोडे पैसे लागतील, ठीक आहे. बिरबलानं स्मशानभूमीपासून स्वतःच्या माझघरापर्यंत म्हणजे स्वयंपाकघरापर्यंत एक आपल्या विश्वासू साथीदारांकडे एक भुयार त्या ठिकाणी करून घेतलं आणि स्मशानभूमीच्या तोंडावरती एक माणसाच्या हाडाचा सापळा आणून ठेवला. स्वतः एक चिता वगैरे रचली, लाकडं वगैरे रचले. दिवस ठरला आणि त्या दिवशी बिरबल त्या ठिकाणी आला आणि त्या चितेवरती झोपला.
चितेवरती झोपला. ही सगळी मंडळी अशी बाजूला उभी होती एका बाजूला आणि अग्नी त्याला देण्यात आला. जसा त्या अग्नीचा धूर निर्माण झाला, बिरबलाने त्या खड्ड्यामध्ये उडी मारली आणि त्याच्यावरचा जो सापळा आहे तो त्याच्यावर ठेवला, दार बंद करून टाकलं, स्वयंपाकघरात जाऊन बसला. आता झालं असं, आग पेटली, लाकडं जळू लागले, विरोधक आनंदी झाले. झालं म्हणले, सुंठे वाचून फुकला गेला, आपल्याला काही करायची गरज नाही पडली, झालं, बिरबल संपला. दुसऱ्या दिवशी जेव्हा बघायला गेले, सावडायला गेले, तेव्हा हाडं दिसले. तेव्हा तर आनंद झाला की आता बिरबल संपला, आता काही येण्याचं काही कारण नाही. पण बिरबल आतमध्ये घरामध्ये जाऊन बसलेला होता. बादशाह विचार करू लागला, त्या मूर्ख माणसाच्या नादी लागून आपण बिरबलासारखा चतुर प्रधान गमावला. अरे आपल्याला तरी अक्कल पाहिजे. हा, स्वर्गामध्ये असं कुठं सामान्य माणसाला जाता येत असतं का? पण विनाकारण कोणाच्या तरी नादी लागलो आणि तिथे त्याला पाठवलं. आता तो मेला, आता वापस कसा येणार? एक बुद्धिमान माणसाला आपण गमावलं, हे दुःख अकबराच्या मनामध्ये आलं म्हणे. बरं, मग आता झालं असं, कालांतरानं काही दिवसानंतर बिरबल स्मशानातून प्रगट झाला. म्हणजे ते खड्ड्यातून तो पुन्हा वर आला, राजापर्यंत वर्णी गेली, बादशाला सांगितलं बिरबल आ चुके आहे. आनंद झाला त्याला. अरे वा वा वा, बिरबल मेला नाही, बरं झालं. वाजत गाजत आला म्हणे, स्वर्गातून आलेला आहे तो. वाजत गाजत मोठा सोहळा त्याचा केला. झालं, आल्याच्या नंतर विचारलं, म्हणले अरे अकबर कैसा रहा सफर? अकबरांनी सांगितलं, काय सांगावं महाराज, काय आनंद आहे त्याचा. जेव्हा आग लावली म्हणले तेव्हा माझं अंग, माझं शरीर जळालं, पण मी असा हलका झालो, वर 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 गेलो. म्हणजे वर गेल्याच्या नंतर तिथं स्वर्ग होता. काय त्याचं वर्णन करावं. अहो, त्या ठिकाणी कामधेनूंची कळप अशी फिरत होती, कल्पतरूची उद्यानं होती. ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यात सगळं वर्णन दिलंय म्हटले. तसंच सगळं होतं. आणि आपला राजमहाल तर त्यासमोर तुच्छ. आता तो विचार करू लागला, हे आपलंच वाभाडे काढू लागला. नाही नाही, बोल जाने दो, हमारे पिताजी का क्या हाल है, वो कैसे है. वा वा वा, म्हणजे ते रिद्धी सिद्धी अशा दारामध्ये उभ्या आहेत म्हणले. त्यांच्या काही कमतरता नाही. जसे राजेपण इथं होतं तसंच त्यांचं तिथे राजेपण होतं म्हटले. पण म्हटल्यानंतर बिरबल थांबला. एखादी महत्वाची गोष्ट माणूस सांगू लागला आणि पण म्हणला की मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, म्हणजे काहीतरी गडबड आहे. बर क्या, नाही नाही, जाऊ दे म्हटले महाराज, काय करायचं. नाही नाही नाही, सांगा. असं म्हणलं तर अजून उत्सुकता वाटते की काय, सांगा काय झालं. जाते दीजिए सरकार, सांग मला काय झालं. त्यांनी सांगितलं, तिथं रिद्धी सिद्धी अशा उजव्या डाव्या बाजूला उभ्या आहेत. आपल्या राजमहालापेक्षा मोठा राजमहाल आहे, स्वर्गात ऐश्वर्यच वेगळं आहे महाराज. पण एकाच गोष्टीची कमतरता आपल्या मोठ्या महाराजांना आहे. काय? तिथे केस कापणारा माणूस नाही म्हणले तिथे. आणि त्यामुळे त्यांची दाढी वाढली, त्यांचे केस वाढले. आणि अशा परिस्थितीमध्ये एक निरोप दिलाय म्हणजे माझ्याकडे, की जो माझा खास माणूस आहे त्याला माझ्याकडे पाठवा. आता काय झालं, राजाने आदेश दिला की याला पाठवा, कारण आमच्या वडिलांना त्याची गरज आहे. आता हा बाजूला जाईल का? हा गेला, कायमचा गेला. विठ्ठल काय कारण घडलं? दुर्जनाचा सहवास घडला, जीवाला मुकावं लागलं, मरण प्राप्त झालं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्जनांच्या संगतीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या पदरी काही ना काहीतरी त्रास किंवा क्लेश येत असतो, दुःख येत असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून दुर्जनांची संगती बरोबर पाहता किती जरी चांगली वाटत असेल तरी अंततोगत्वा ती दुःखदायक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्जनाची संगती म्हणजे खरूज प्रमाण आहे बरं का. थोडं जरा मी फार खालच्या पातळीवरून मी दृष्टांत देतोय. हा खरूज प्रमाणे खाजवत असताना बरं वाटतं, पण खाजल्यानंतर जेव्हा त्रास व्हायला लागतो तशा पद्धतीची सरळ सरळ बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की आपण हे उगीच केलं म्हणून. म्हणजे दुर्जनाची संगती ही कायम त्रासदायक आहे. म्हणून दुर्जनांच्या संगतीमध्ये माणसांना राहायला नको. खळाची संगती उपयोगाचे नाही, आपण अपाय त्यांचे संगे. आज महाराजांनी सांगितलं. बरं, सामान्यांची संगती आपण पाहिली, नुकसान काही नाही पण फायदा पण काही नाही. आणि सज्जनांच्या संगतीमध्ये फायदाच फायदा आहे. आणि त्यामुळे त्यांची संगती घडणं महत्वाचं आहे. पण आमचं भाग्य नाही, आमचं तेवढं भाग्य नाही. आम्हाला संत महात्म्य भेटतच नाही. चंद्रामृत सुखे सेववेल
कवी असता जाता धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्राचा अमृत आपल्याला प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल, या बाहुबळावरती आपल्याला समुद्रही तरून जाता येईल. पण आपलं भाग्य जर का नसेल तर आपल्याला संत महात्मे भेटणं शक्य नाही. आहे संत भेटी, आम्हाला संत महात्म्याने सांगून ठेवला, संतांची भेट ही अवघड आहे. नाथ महाराजांनी तर प्रश्न केला, ऐसे कैसे आम्ही भेटते ते साधू, काय करावं जेणेकरून ते आपल्याला साधू महात्म्यांची भेट घडेल. ज्यासी भगवत भक्तीची अति गोडी, त्यावरी भगवंताची आवडी, त्यांची भेट होय रोकडी, जय पुण्याच्या कोणी तिष्ठती. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं की ज्याला भगवंताच्या बद्दल नितांत प्रेम आहे, ज्यासी भगवत भक्तीची गोडी, त्यावरी भगवंताची आवडी, आणि त्यातही भगवंत ज्याला आवडतो, त्यांची भेट होय रोकडी. अशांची भेट तेव्हाच स्पष्टपणे होते जेव्हा आपल्या ठिकाणी पुण्याच्या राशी असतात. पुण्य जर का पदरामध्ये असेल तर आपल्याला संत महात्मे भेटू शकतात. अर्थात संत महात्मे भेटणं अवघड आहे. भेटल्यानंतर ओळखू येणं अवघड आहे. कारण आम्ही संत ज्यांना समजतो ते संत ह्या पदवीला योग्य आहेत की नाही ही बुद्धी आमची नाही, आम्हाला कळत नाही. कारण बाह्यवेशावरती बोलणारी आम्ही सर्व मंडळी आहोत. पण एक लक्षात घ्या, परमार्थ हा मनाचा आहे, अंतःकरणाचा आहे, हा शरीराचा किंवा बाह्यवेशाचा नाही आहे. असे पारमार्थिक वेश धारण करणारे किती असाधू तुम्हाला दाखवू, मला सांगा. मी काय बोलतो लक्षात घ्या. वेश परमार्थाचा आहे पण अंतःकरणामध्ये सगळा संसार भरलेला, विकार भरलेले आहे. आणि असे किती लोक तुम्हाला सांगू की बाह्यवेश सामान्य माणसाचा आहे पण अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या शिवाय दुसरा कोणाच्याही संबंधाने श्रद्धा नाही. अशी माणसं समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. त्यामुळे बाह्यवेशावरती भुलणारी माणसं आहेत. अर्थात हे बाह्यवेशधारी साधू आपल्याला जागोजागी दिसतात. मग तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जा, अनेक ठिकाणी जा, त्या ठिकाणी ही मंडळी बसलेली असते. नाथ महाराजांनी यादी दिली आहे, एक ते फळहरी निरहरी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरीकंदरी रिघारे, एक ते जटाळ गंठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाटी विशाळ, एक ते पिसाळ मंतमुद्रा, एक ते तांबडे बुडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुखे मौन निष्ठर. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींकडे बघून आपल्याला बाह्य वेशाकडे आकर्षित होणं हे आवडत असतं सामान्य व्यक्ती म्हणून. आणि म्हणून आपण काय करतो, बाह्य वेश दिसला की असं वाटतं हा साधू आहे. हा पण मुक्ताबाई महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, त्यातल्या त्यात भगव्या वस्त्राकडे आकर्षित होणारा समाज जास्त आहे. कारण लोकांना वाटतं की हा काय आहे, संन्यासी आहे. पण मुक्ताबाई महाराजांनी सांगितलं, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणे साधू जगी विटंबना बाधू. तुकोबारायांनी तर स्पष्टपणे सांगितलंय, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. कुत्र्याचा रंग भगवा असतो याचा अर्थ तो काही संन्यासी झाला असं नाही. मग संन्यासी कोण आहे? ज्ञानोबारायांनी व्याख्या केली, मी आणि माझे पण विसरलेल्याचे अंतःकरण पार्थात तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझेपणा ज्याच्या अंतःकरणामधून निघून गेलेला आहे तो खरा संन्यासी आहे. भगवे वस्त्र धारण करणारा संन्यासी आहेच असं नाही. म्हणजे वस्त्रावरती ह्या गोष्टी ठरलेल्या नसतात की एखादी व्यक्ती साधू आहे किंवा असाधू आहे. त्याचं अंतःकरण काय आहे याच्यावरती ठरलेलं असतं की ती व्यक्ती साधू आहे की असाधू आहे. आणि त्यामुळे संत महात्मे पहिली गोष्ट तर पुण्य असल्याशिवाय आपल्याला भेटतच नाहीत. भेटले तर ओळखू येत नाहीत. ओळखू आलं तर वेळ देत नाहीत. ओळखू आलं तर वेळ देत नाहीत. बर, वेळ दिला तर बोलत नाही. बोललं तर सूत्रबद्ध बोलतात की जे सामान्य बुद्धीला झेपणार नसतं. मग काय करायचं? काही नाही, फक्त त्यांच्या कृपेची वाट पाहायची. फार काळ संत महात्मे आपल्याला भेटतील, ते आपल्याशी गप्पा मारतील, आम्हाला वाटेल त्या प्रश्नाची ती उत्तर देत बसतील. एवढा संत महात्म्यांकडे अजिबात वेळ नसतो सामान्य लोकांच्यासाठी. देहीच विदेही भोगदशा ही त्यांची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे संत महात्म्यांची थोडी तरी वेळ आपल्याला प्राप्त व्हावी जेणेकरून
आमच्यावरती त्यांची कृपा झाल्याच्या नंतर आमचं जीवन धन्य होईल म्हणून महाराज तीच गोष्ट बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात. संताचे असेल तर संतांची संगती अर्धक्षण तरी घडली पाहिजे. मी आपल्याला सांगितलं संत महात्मे भेटत नाहीत, भेटले तर वेळ देत नाहीत, वेळ दिला तर बोलत नाहीत, बोलले तर सूत्रबद्ध बोलतात. मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत संत प्रदक्षिण घडता संतांची संगती तेणे होय शांती. महत्वाला संतांची संगत आपल्याला घडत नाही. कोणाला संत म्हणू नये याचा विचार आपण केला, पण कोणाला संत म्हणावं याचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला संत कळणार नाही. संत कोण आहे? ज्यांची वृत्ती संत झाली ते संत आहे. संतांची व्याख्या करत असताना अनेक प्रकारे आपण सर्व जाणते श्रोते आहात, अनेक प्रकारे संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी तशी प्रमाणात दिलेली आहे. संत कोणाला म्हणायचं? नाथ महाराजांनी सांगितलंय ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. या जगामध्ये साधू कोण आहे की ज्याच्या अंतःकरणातून काम आणि क्रोध निघून गेलेले आहे. काम आणि क्रोधाचा विचार या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलाय. माणसाला ही जे विकार आहे ते अडकवणारी आहे. भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. काम क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वार आहेत आणि शहाण्या माणसानं त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणजे जो त्याचा त्याग करतो म्हणजे परमात्म्यानं सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जो वागतो तो संत विठ्ठल. सगळ्यांना माहिती असलेली साधूची व्याख्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकोबारांनी ही व्याख्या करून ठेवलेली आहे की रंजल्या गांजल्याना जो आपलंसं करतो तोच साधू आहे. म्हणजे साधूची व्याख्या ही कोणत्याही एका प्रकारे करता येणं शक्य नाही. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून साधू संत तर काही फार सुंदर व्याख्या सांगितली. 6 विकार आणि त्या 6 विकारांना जो धुतो तो साधू विठ्ठल. संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठले कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील की संत कोणाला म्हणायचं. मग अशा प्रकारे ज्याची वृत्ती संत झालेली आहे, जो शांत आहे आणि जो विकार रहित आहे तो संत. असं संतांचं आपण जर लक्षण केलं तर समाजामध्ये पाहताना
वारकरी सांप्रदायिक संतांच्या शिवाय आपल्याला कोणत्याही संतांकडे ह्या सगळ्या गुणांचा अंतर्भाव आपल्याला लक्षात घेता येत नाही, दिसत नाही. मग सगळ्या संतांचं चरित्र आपण जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये अकामता आहे, अक्रोधता आहे, अलाभता आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या शास्त्रानं नका करून म्हणून सांगितल्या त्या केलेल्या नाहीत. यथार्थतेने ज्यांनी त्याचं पालन केलंय त्यांना संत म्हणा. काम आणि क्रोध ज्यांच्या जीवनामध्ये नाही. अहो, संतांच्या पाठीमागे समाज हा हात धुवून लागलेला असतो. अर्थात ज्या झाडाला जास्त फळ येतात लोक त्याला दगड मारत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. वारकरी संप्रदाय हा वाढत चाललाय. त्यांच्या संतांना पूर्वीच्या काळामध्ये किती त्रास झाला याचं चिंतन जर आपण केलं तर सामान्य माणसाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांनी जगाचा विचार केला पण त्या ज्ञानोबारायांना खापर मिळालं नाही मांडे भाजण्यासाठी. सर्वत्र ज्ञात असा इतिहास आहे. नाथ महाराजांसारख्या संतांना देखील लोकांनी त्रास दिला. तुकोबारायांसारख्या संतांनाही त्रास दिला. अंगावरती उकळतं पाणी टाकलं, जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माया बापा पेटली ही सकळ कांती उमावळी. अशा पद्धतीची भाषा ही आपण तुकोबारायांची पाहू शकतो. नाथ महाराजांना सुद्धा लोकांनी श्राद्धाच्या वेळी त्यांच्यावरती बहिष्कार घालणं म्हणा काय, किंबहुना दंडवत स्वामींच्या वेळी नाथ महाराजांना दगडी नंदीला चारा खाऊ घाला तरच तुम्ही खरं बोलताय असं म्हणणं काय, असे अनेक प्रकारे संतांना त्रास दिला. नाथ महाराजांना तर त्यांच्या तरुणपणामध्ये जो आक्षेप घेण्यात आला तो तर अतिशय विदारक होता. जनार्दन स्वामींच्याकडे जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा जसं बिरबलाचा विषय तसाच नाथ महाराजांचा विषय जनार्दन स्वामींच्या अत्यंत निकट. बाकीच्या लोकांना असं वाटायचं ह्या एकनाथाचं काय, कायम स्वामींच्या बरोबर असतो. स्वामी सगळेच कामं त्याला सांगतात, सगळा हिशोब त्यालाच माहिती, सगळ्या गोष्टी काय करायचं काय नाही त्यालाच माहिती, याला बाजूला काढलं पाहिजे. स्वामींचा विश्वास याच्यावरचा उडला पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि एका स्त्रीला आपल्या कटामध्ये घेतलं, एका ब्राह्मणाच्या स्त्रीला आपल्या कटामध्ये घेतलं. गर्भवती असणारी ती स्त्री धावत स्वामींच्याकडे आली दौलताबाद देवगिरीच्या किल्ल्यावरती आणि सांगितलं, महाराज माझ्या पोटामध्ये जो गर्भ आहे हा एकनाथाचा आहे. एकनाथ महाराज त्या काळामध्ये 18-20 वर्षांचे असतील. आक्षेप घेण्यात आला, सगळीकडे हलगल्लोळ माजला की एकनाथ महाराजांनी अशा पद्धतीचं कार्य केलं. स्वामींच्या दरबारामध्ये सगळे जण जमा झाली, प्रत्येक जण आपापलं मत मांडत होता. एकनाथ महाराज शांत बसलेले होते. स्वामींनी विचारलं, कारण न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये म्हटल्यानंतर शिष्य असो किंवा नसो न्याय हा सगळ्यांच्यासाठी सारखा आहे. एकनाथ महाराजांना त्याने विचारलं, तुझं काय म्हणणं याच्यावरती? नाथ महाराजांनी नम्रतेनं सांगितलं, महाराज आपल्या सेवेशिवाय दुसरं कुठलंही कर्तव्य दुसरं कुठलंही काम माझ्याकडनं घडत नाही. अखंड आपल्या चरणापाशी असतो. आपणच सांगावं की मला वेळ कधी मिळाला असेल. नाथ महाराजांची दिनचर्या असेल की जनार्दन स्वामी उठल्याच्या नंतर तोंड धुण्यासाठी पाणी तयार ठेवावं. कुठे बहिर्दशेला जायचं असेल तर जिथे ते बहिर्दशेला जातील ती जागा स्वच्छ करून ठेवावी. जेवणाची व्यवस्था करावी. अखंड वारं घालत राहावं. दुपारी विश्रांती घेतल्यानंतर पाय दाबत राहावे, पादसंवाहन करावं. कचेरीमध्ये गेल्याच्या नंतर तिथले सगळे व्यवहार पाहावेत. रात्री जेवणाची सोय करावी. स्वामी निजलेले असताना त्यांचे पाय चेपत राहावेत आणि चेपता चेपता झोप लागावी आणि सकाळी स्वामी उठण्याच्या आत काही क्षण उठावं. सेवेची आवडी नाही अर्धघडी अशी त्यांची अवस्था. म्हटले, महाराज अखंड आपल्या सेवेमध्ये असतो, मला ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ कसा मिळेल? परंतु न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितलं, तुझ्याकडे जर का पुरावा जर काही नसेल तर तुला दोषी समजण्यात येईल. कारण बाकीच्यांचा आक्षेप सगळ्यांचा तुझा. बाकीच्यांनी प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तू दोषी आहेस. तुला शेवटची संधी देतो. जर तुझ्या बाजूने तुला बोलण्यासारखं काही असेल, एखादा जर का तुझ्याही बाजूने साक्ष देणारा एखादा माणूस जर तुला भेटला तर बघ, विचार होईल. एकनाथ महाराजांनी सांगितलं, जिवंत असलेला तर एकही माणूस मी साक्षीदार म्हणून उभं करू शकत नाही. हा पण ज्याचा जन्म व्हायचा तो मात्र साक्ष देऊ शकतो. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. म्हणजे नाथ महाराजांनी सांगितलं, ही बाकीची मंडळी जरा
जरी माझ्या विरुद्ध बोलत असतील तरी हा गर्भ साक्ष देईल की मी तो कोणाचा आहे. आणि नाथ महाराजांनी त्या गर्भाकडे, त्या स्त्रीच्या पोटाकडे कृपादृष्टीनं बघितलं आणि महाराज तो गर्भ आतून बोलला आणि त्यांनी एका मुसलमानाचं नाव घेतलं आणि सांगितलं माझा बाप हाय. सगळ्यांनी ऐकलं. परिस्थिती बघा, संतांचा प्रत्यक्ष सहवास जाऊ द्या, नाथ महाराज त्या दोषातून मुक्त झाली ही गोष्ट निराळी, पण संत महात्मे प्रत्यक्ष एखाद्याच्या सहवासामध्ये आले तर त्यांचं जीवन बदलेल, आपल्यासारखी अवस्था करून टाकतील यात काहीच नावं नाही. पोटातल्या गर्भावर कृपादृष्टीनं बघितल्याच्या नंतर अवस्था अशी झाली की ते मूल जेव्हा मोठं झालं तेव्हा लतीफ मुसलमान म्हणून संत प्रवृत्तीचं झालं. लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास तुकोबारांनी हे जे कबीर मोमीन आणि लतीफ मुसलमान सांगितलं, यातला लतीफ मुसलमान म्हणजे तो गर्भ आहे की ज्याच्यावरती आहो एकनाथ महाराजांचा आहे असा आरोप झाला तर तो संत झाला. असलेल्यांची काय अवस्था. अशा पद्धतीनं कृपादृष्टीनं बघितल्याच्या नंतर संतांच्या या दृष्टीचा परिणाम हा होतो की एखादा संत बघून जातो. संत प्रत्यक्ष भेटल्यानंतर का त्याची महती आपल्याला प्राप्त होणार नाही, का त्याच्यासारखा मोठेपणा, का त्यांच्यासारखी अवस्था मला प्राप्त होणार नाही. म्हणून नाथ महाराजांनी देवाकडे मागण मागत असताना सांगितलं, देवा जीवनामध्ये जर काही द्यायचं असेल तर फक्त संतांची संगती द्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणावर संत संग देई, संत संग देई, जीवन व्यतीत करत असताना फक्त संतांची संगती दे. इतर कोणत्याही प्रवाहामध्ये अर्थात इतर कोणत्याही वाटेला मला जायला प्रवृत्त होऊ देऊ नको देवा, फक्त संतांची संगती दे. दोनदा दोनदा एकच गोष्ट बोलणं मी नेहमी सांगत असतो. जेव्हा एकच गोष्ट दोनदा बोलल्या जाते तेव्हा व्याकरणाच्या दृष्टीने ती चूक समजल्या जाते, तरी देखील त्याचा अर्थ मात्र चांगल्या पद्धतीनेच घ्यायचा झाला तर जेव्हा एकच गोष्ट वारंवार त्या ठिकाणी आपण ऐकतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला प्रकर्ष जाणवत असतो. म्हणजे एखाद्या माणसाने आम्हाला जर वारंवार आपल्या घरी जेवायला बोलवलं, एकदा आपल्या आमच्याकडे जेवायला या असं म्हणणं वेगळं, नक्की या बरं का, वाट पाहतो बरं का, थांबतो बरं का जेवायला असं म्हणल्यानंतर आपण काय म्हणतो, नाही नाही त्यांनी फार आग्रह केला, जावं लागणार. म्हणजे वारंवार त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं की ती गोष्ट करणं क्रमप्राप्त आहे. नाथ महाराजांनी दोनदा दोनदा सांगितलं बरं का. संत कधी कधी तीनदा तीनदा बोलतात आणि कधी कधी चारदा चारदा एकच गोष्ट बोलतात. व्याकरणाचा विचार करत नाही, लोकांपर्यंत आपला विषय गेला पाहिजे
हा त्यांचा विचार असतो. दोनदा दोनदा संत संगती दोनदा विचार. बर तीनदा कुठे मना जाय तेथे मना जाय तेथे पंढरीला स्वतःच्या मनाला जाण्याच्यासाठी नाथ महाराज प्रवृत्त करताना तीनदा भाषा वापरतात. हे मना तू तिथे जा, हे मना तू तिथे जा, हे मना तू तिथे जा. काय कारण एकच गोष्ट तीनदा सांगण्याची? त्या गोष्टीचं महत्व समोरच्याच्या मनावरती ठसावं याच्यासाठी वारंवारता असते. बर कधीकधी चारदा सुद्धा महात्मा बोलतात. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा जर आपण विचार केला तर आचार्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं एक विधान केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चैन लग्नम गुरुरंघ्री पद्मे ततः किम. काय सांगितलं आचार्यांनी? ततः किम म्हणजे त्यात काय? ततः किम ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ त्यात काय, आपण म्हणतो त्यात काय विशेष आहे असा अर्थ आहे बरं का. त्यांनी सांगितलं शरीरम स्वरूपम, तुमचं शरीर सुंदर आहे. तथा वा कलत्रम, तुमचे नातेवाईक चांगले आहेत. यशश्चारु चित्रम, यश चारी दिशेला पसरलेलं आहे. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धन आहे. तरी देखील मनश्चैन लग्नम गुरुरंघ्री पद्मे, तरी देखील तुमचं चित्त जर का सद्गुरूंच्या चरणापाशी स्थिर होत नसेल तर एवढ्या गोष्टी प्राप्त होऊन काहीही उपयोगाचं नाही. ततः किम. म्हणजे सद्गुरूंची महती वर्णन करण्याच्यासाठी म्हणून एकच गोष्ट आचार्यांनी कितीदा सांगितली? चारदा सांगितली. कधी कधी तीनदा बोलतात, कधी कधी दोनदा बोलतात. म्हणजे ज्यावेळी एखाद्या विषयाचं महत्व आपल्याला पटवून द्यायचं असतं त्या ठिकाणी वारंवारता असते. देवाकडे मागणं मागताना नाथ महाराजांनी सांगितलं संत संगती आणि प्रवाही घालू नको, संसार मजन करणे सर्वथा. देवाने विचारलं, तू सारखा संत संग मागतोयस, मग तुला संसार वगैरे आहे की नाही, काय का संतांच्या संगतीमध्ये बसायचं? त्याने सांगितलं संसार मजन करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. मला संसार करण्याची इच्छा नाही. खरं तर एकनाथ महाराज गृहस्थ संत होते नाही का. अनेक संत हे ब्रह्मचर्याचं व्रत पालन करणारे होते. नाथ महाराजांची सुद्धा वैयक्तिक इच्छा ब्रह्मचारीच राहण्याची होती. परंतु चक्रपाणी महाराज आणि आजींच्या सांगण्यावरून जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना आज्ञापत्र दिलं आणि त्यात सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर. म्हणून एकनाथ महाराजांना सद्गुरूंच्या आदेशानुसार गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा लागला होता. म्हणजे ज्ञानोबा भावंड हे ब्रह्मचारी आहेत, नाथ महाराज हे गृहस्थ आहेत. अर्थात माणूस गृहस्थ असतो तेव्हा आपण म्हणतो तो संसाराला लागला, पण या ठिकाणी संसार मग्न करणे सर्वथा याचा अर्थ संसार म्हणजे लग्न नाही. लोकांचा गैरसमज आहे. ते लग्न जेव्हा असतं तेव्हा ते नवरा नवरी ते बांधलेलं असतं, ते उपरण शॉल बांधली, तिचा पदर, ती गाठ बांधलेली असते. लग्न झाल्याच्या नंतर ते पाय पडत असतात, एकेकाच्या पाय पडत असतात. ते पहिल्यांदाच पडलेले असतात ते शेवटचं ठरतं महाराज. त्याच्यानंतर ते पायच पडत नाही कोणाच्या. ते जातात, पाय पडतात. मग लोक काय म्हणतात, वा 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 आता संसाराला लागला बरं का. म्हणजे इतके दिवस काय परमार्थ चालू होता याचा, आता परमार्थाला लागला याचा अर्थ त्याचा संसार त्याचा काय आधी परमार्थ नव्हता, आता संसाराला लागला. म्हणजे तो काही लग्न झालं म्हणजे संसाराला लागणारे, जेव्हा तो जन्माला आला तेव्हाच तो संसाराला लागलेला आहे. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम शिल्लक राहिलेलं नाही. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई, फक्त परमार्थ देवा मला तू दे. संत संगदी आणि प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणावचनी नाथ महाराज सांगतात, करुणेनं तुम्हाला विनंती करतो देवा, करी विनवणी पायापाशी. काय संत संगदी आणि प्रवाही घालू नको. ठोकबार Oh,
दक्षिण घडता संतांची संगती देणे होय शांती महत्पापा संत संगती आणि तो प्रवाही घालू नको. यथामते अभंगाचा विचार झालेला आहे. वेदशास्त्र संपन्न स्वर्गीय श्री कुमार वामनराव जोशी गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या पूर्वसूरींच्या संबंधानं कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या हिशोबानं तो विचार करत त्यांच्या कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. एखादी व्यक्ती आपल्या घरातली जेव्हा जाते तेव्हा नंतर त्याच्या जाण्याचं महत्त्व आपल्याला कळत असतं. अर्थात ती व्यक्ती हयात आहे तोपर्यंत भलेही ती कुठल्याही व्यवहारामध्ये पडत नसेल तरी देखील मोठ्या व्यक्तीचं अस्तित्व घरामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं वाटत असतं. आणि जेव्हा मोठी व्यक्ती घरातली जाते तेव्हा एक पोकळी महत्त्वाची निर्माण होत असते की ती भरून निघणं कदापि शक्य नसतं. तरी देखील त्यांचं स्मरण करणं आणि त्या निमित्तानं त्यांनी जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत त्या संबंधानं चिंतन करून तशा पद्धतीची वागणूक ठेवणं हे पुढच्या पिढीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या आपल्या नेवर गावामध्ये जोशी गुरुजींनी एक मोठी पूजेची वगैरे व्यवस्था या ठिकाणी सगळ्यांची त्यांनी पाहिली आणि त्या संबंधानं ग्रामस्थांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर हे लक्षात येतच आहे आपल्या सर्वांच्या या ठिकाणी कार्यक्रमाला येण्यावरून. आणि म्हणून त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शावरती चालणं हे त्यांच्या कुटुंबियांचं काम आहे. आणि अर्थात जी व्यक्ती आदर्श असते ती कुठलीही एका घरापुरती ती मर्यादित नसते, त्या समाजाच्यासाठी तो आदर्श असतो. म्हणून चांगल्या गोष्टी ज्या त्यांच्यातल्या असतील त्या आपण सर्वांनी घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं वाटचाल आपल्या जीवनाची झाली पाहिजे. खरं तर या ठिकाणी एक पितृछत्र त्यांचं हरपलेलं आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक माणसाचे 5 बाप सांगितलेले आहेत. जनिताच उपनेताच यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचेते पितरस्मृताः. जनिताच उपनेताच, जो जन्माला घालतो तो आपला पहिला बाप आहे. उपनेताच, उपनयन संस्कार ज्याच्या मार्फत आपल्याकडनं घडतात तो दुसरा बाप आहे. यस्तु विद्यां प्रयच्छति, जो आपल्याला ज्ञानदान करतो हा आपला तिसरा बाप आहे. अन्नदाता, जो आपल्याला अन्नदान करतो म्हणजे ज्याच्यावरती आपलं पोट चालतं, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आपण नोकरी करतो आणि त्यातून आलेल्या पैशावरती स्वतःचा उदरनिर्वाह करतो तो चौथा बाप आहे. भयत्राता, भयापासून सोडवणारा 5वा बाप आहे. असे प्रत्येकाच्या मागे 5 बाप आहेत बरं का. त्यामुळे या 5ही बापांचं स्मरण होणं अपेक्षित आहे. परंतु ज्यांना आपल्याला जन्माला घातलं त्याचे मोठे उपकार आहेत, कारण जन्मालाच घातलं नसतं तर बाकीचे 4 मिळाले नसते. म्हणून मोठे उपकार त्यांचे आहेत. आणि म्हणून ते जिथे कुठे असतील त्यांना खरं तर आनंद होत असेल गुरुजींना की चला आपण गेल्याच्या नंतर आपल्या मुलाबाळांनी आपली काळजी घेतली आणि आपल्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी सुरू आहे. त्यांना जिथे कुठे असतील त्यांना आनंद होत असेल. त्यामुळे त्या आनंद त्यांना तो असाच प्राप्त होत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा शांतीप्रमाण श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक सूचना द्यायची ती अशी की दिनांक 31 मार्च 2024 या दिवशी एकनाथ षष्ठी आहे आणि पैठणमध्ये वारकरी संप्रदायाची 2ऱ्या क्रमांकाची मोठी वारी भरते. पैठणला 20 ते 27 नोव्हेंबर एक मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आपण आयोजन केलेलं होतं. बऱ्याच जणांनी यूट्यूबवरती तो कार्यक्रम बघितला देखील. आणि त्या स्वरूपामध्ये नाथ महाराजांच्या आता चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी समाधीचं वर्ष नाथ महाराजांचं आहे आणि त्या निमित्तानं एक आपण संकल्प असा केलेला आहे की वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं एक विश्वविक्रम व्हावा. एक विश्वविक्रम आपण पैठणमध्ये केला. ज्या एकनाथी भागवताला पारायणासाठी 45 ते 50 तास लागतात त्या एकनाथी भागवताचं पारायण अवघ्या 1.5 मिनिटामध्ये आपण केलेलं होतं. आज विश्वविक्रम केला. आपल्याला जास्त वेळ घेणार नाही. आपण यूट्यूबवर बघा कशा पद्धतीने झालंय. मग काही लोकांचं म्हणणं होतं की आम्ही त्याच्या विश्वविक्रमामध्ये सहभागी झालो नाही. आमच्यासाठी मग विचार असा केला की काय करता येईल. तर येणारं वर्षी नाथ महाराजांच्या समाधीचं 450 वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं ऐतिहासिक विश्वविक्रमी महादिंडी सोहळा अशा पद्धतीचा आपण पैठणमध्ये आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये टाळकरी, झेंडेकरी आणि मृदंगाचार्य या 3घांनाच प्रवेश असणार आहे.
सामान्य लोकांना जे कोणी काही घेऊन येणार नाही त्यांना काही प्रवेश असण्याचं कारण नाही, कारण हा विश्वविक्रम वारकरी संप्रदायाच्या नावावरती होणार आहे. आजपर्यंत वारकरी संप्रदाय जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी मोठी दिंडी ही पैठणला 31 मार्चला निघणार आहे. त्याच्यासाठी सकाळी 10 वाजता नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरापाशी म्हणजे वाड्यापाशी सर्वांनी एकत्रित व्हायचं आहे आणि 1.5 किलोमीटरचा हा टप्पा समाधी मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आमचं कीर्तन असतं आणि ते कीर्तन झाल्यानंतर दिंडी विसर्जित होणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वतःचा टाळ मृदंग झेंडा घेऊन त्या ठिकाणी यावं. आपल्या परिसरातली भरपूर मंडळी ही पैठणला येतात, मला कल्पना आहे, वारीला येतात, नाथषष्ठीला येतात. त्यामुळे तिथे आल्याच्या नंतर स्वतःचा टाळ यावर्षी जरूर आपण घेऊन यावा आणि त्या ऐतिहासिक विश्वविक्रमी दिंडीमध्ये आपण सहभाग नोंदवावा आणि या अशा विश्वविक्रमामध्ये आपणही होतो ही कायमची आठवण आपल्या हृदयामध्ये करून ठेवण्यासाठी हा प्रसंग महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांनी लाभ याचा घ्यायचा आहे अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ Thank you.